तुम्ही अशीच अट ठेवली होती. मी तुम्हाला कसे जिंकू देऊ शकते? आरवने पायलकडे बघितले आणि तिच्या चेहऱ्यावरून केस काढत म्हणाला, काल तू जिंकली पायल, कारण माझे लक्ष फक्त राजदीपचे सत्य बाहेर आणण्यावर होते. पण आता माझे लक्ष फक्त तुझ्यावर असेल. त्यामुळे तुझी अट मी नक्कीच पूर्ण करेन. पण आता मला हे पाहिजे आहे, मी जिंकल्यानंतर तू माझी अट कशी पूर्ण करते. आधी तुम्ही माझी अट पूर्ण करा, बाकी नंतर बघू. पायल पूर्ण आत्मविश्वासाने बोलली. म्हणजे तुला एवढी खात्री आहे की मी तुला सगळ्यांसमोर हळद लावू शकणार नाही? आरवने विचारल्यावर पायल लगेच म्हणाली, हो, कारण माझी हळद आधीच झाली आहे आणि मी आंघोळही केली आहे. त्यामुळे आता मला हळद लावण्याची संधी तुमच्याकडे नाही. म्हणून आता तुम्ही जाऊन शांतपणे हळद लावून घ्या. एवढं बोलून पायल तिथून निघू लागली. पण आरव तिचा हात धरून म्हणाला, बाय द वे पायल, असं कुठल्या पुस्तकात लिहिलं आहे की तू आंघोळ केलीस तर मी तुला पुन्हा हळद लावू शकत नाही? पायल त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागले आणि मग यशोदा तिथे आली आणि म्हणाली, हे खूप होत आहे. त्यांचा आवाज ऐकताच दोघांनीही त्यांच्याकडे पाहिले आणि लगेचच एकमेकांपासून दूर गेले. यशोदा त्यांच्याकडे आली आणि म्हणाली की मी तुला हळदी समारंभासाठी तिथे शोधत आहे आणि तू तुझ्या बायकोसोबत इथे आहेस. असं म्हणत यशोदाने पायलकडे पाहिलं, जी लाजल्यामुळे त्यांच्याकडे बघूही शकत नव्हती. आणि मी तुला तुझ्या खोलीत पाठवलं होतं. आंघोळ करून तयार हो, म्हणजे देवीच्या मंदिरात नेऊ. यशोदाने विचारले. तेव्हा पायलने काही बोलायची हिंमत केली होती. तेव्हा आरव म्हणाला, आजी ही काय बोलणार? हीच मला इथे घेऊन आली. आरवने असे बोलतात पायलने त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहिले आणि आरव यशोदाकडे पाहत म्हणाला, मी खरं सांगतो आजी, हिनेच मला इथे आणले आहे. खरं? यशोदाने पायलकडे बघितल्यावर पायल नजर खाली करून तिथून पळून गेली. ती निघून जाताच आरवने यशोदाकडे पाहिले आणि हसू लागला. यशोदाही हसत म्हणाली, पायलसोबत राहून तू तिच्यासारखा खोडकर झालास. आता जाऊया, आपल्याला मंदिरात जायचे आहे आणि नंतर मेहंदी सोहळा आहे. चल आजी. आरव यशोदाच्या हातावर हात ठेवून हळद लावायच्या ठिकाणी गेला. यशोदाने त्याला पाटावर बसवले. यशोदाची मैत्रीण गंगा पुढे आली आणि म्हणाली, यशोदा, आरवला ना बहीण आहे ना वहिनी, म्हणून आरवला हळद लावण्याचा विधी प्रथम एका मुलीने म्हणजे एका लहान मुलीने करावा. त्यानंतर सर्वजण त्याला हळद लावतील. आजी, तुला कुणी सांगितले की मला बहीण नाही? आरवने असे बोलतात सगळे आरवकडे पाहू लागले. आरवने गंगाकडे पाहिलं आणि म्हणाला, जर माझ्या बहिणीने हा विधी करायचा असेल तर माझी बहीणच मला हळद लावेल. आधी लावेल मला आधी हळद, कारण माझ्यासाठी माझा मित्र, माझा भाऊ, माझी बहीण सर्व काही आधी आहे. म्हणून तो हा विधी करेल. आरवने असे बोलताच यशोदाचे आणि सर्वांचे चेहरे उजळले. पण आधीचे डोळे भरून आले. आरव आधीकडे बघत म्हणाला, पायल माझ्या आयुष्यात येण्याआधी माझ्याकडे फक्त आजी आणि आधी नात्याच्या नावाखाली होते. त्यामुळे आजीशिवाय बाकीच्या सगळ्या नात्यांचं प्रेम मला आधीकडूनच मिळालं. त्यामुळे आजीशिवाय इतर कुणी असेल तर माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती म्हणजे आदी. म्हणूनच मला हळद लावणारा पहिला आदी असावा असे मला वाटते. तू अगदी बरोबर आहेस. आज या विधीवर फक्त आधीचाच अधिकार आहे. चल बेटा, आरवला हळद लाव. यशोदाने असे सांगताच आधीने अश्रू पुसले आणि हसत पुढे सरकला. जेव्हा तो आरवच्या समोर बसला तेव्हा साधना म्हणाली, आधी बेटा, आधी आरवला कुंकू आणि अक्षदाचा तिलक लाव आणि नंतर त्याला हळद लाव. आधीने होकार दिला आणि आरवला टिका लावला आणि नंतर दोन्ही हातांनी आरवच्या गालावर हळद लावली. हे पाहून यशोदाचे डोळे आनंदाने भरून आले. हे सगळं गुपचूप बघत असलेली पायलही हसली आणि म्हणाले, प्रियजनांचे प्रेम आणि सहवास काय असतो ते आज मला कळले. जगातल्या सगळ्या नात्यांपेक्षा मैत्रीचं नातं मोठं असतं. कदाचित म्हणूनच आज आम्हा दोघांनाही आमच्या फ्रेंडच्या हातून हळद लागली. असं म्हणत पायल हसायला लागली. इकडे अर्जुन राजदीपला भेटण्यासाठी एका खोलीत पोचला. तेव्हा राजदीप हाताची गडी बांधून भिंतीकडे पाहत होता. मला खोटे बोलून इथे का बोलावलेस राजदीप? अर्जुनने विचारले. त्याचा आवाज ऐकून राजदीपने वळून त्याच्याकडे पाहिले आणि मग अर्जुनने आजूबाजूला पाहिले आणि पुन्हा विचारले, राजदीप, तुझे बाबा कुठे दिसत नाहीत? आजच पोलिसांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली का? राजदीप हसत म्हणाला, ते राजदीपचे बाबा आहेत अंकल, आणि राजदीप त्यांना इतक्या सहज शिक्षा कशी होऊ देऊ शकतो? सध्या पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नेले आहे. पण लवकरच ते आणि मी तुरुंगातून बाहेर पडू, कारण तुम्ही आम्हा दोघांना इथून बाहेर काढाल. तुला असा गैरसमज का आहे राजदीप?
की मी तुला आणि तुझ्या बापाला इथून बाहेर काढेल? राजदीप हसत म्हणाला, नक्की सांगेल अंकल, पण आधी एक गोष्ट ऐका, तुम्हाला खूप आवडेल. हे ऐकून अर्जुन रागाने म्हणाला, मला तुझी फालतू गोष्ट ऐकायला वेळ नाही. मला स्पष्ट आणि सोप्या शब्दात सांग, तू मला इथे का बोलावले आहेस, आणि तेही चिंकीच्या नावाने? मी तुम्हाला सांगेलच अंकल, पण माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे तुमच्यासाठी ही कथा ऐकणं खूप आवश्यक आहे. मी तुम्हाला वचन देतो की मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. राजदीप म्हणाला. पण अर्जुनने उत्तर दिले नाही आणि तोंड फिरवले. राजदीप हसला आणि तिथे ठेवलेल्या लाकडी खुर्चीवर बसला आणि म्हणाला, ही कथा आहे 3 मित्रांची, जे यूपीच्या एका छोट्या गावात राहत असत. राजदीपने असे सांगताच अर्जुनने लगेच त्याच्याकडे पाहिले आणि राजदीप हसत हसत म्हणाला, तिघांमधील तिसऱ्या मित्रासाठी पैसा हा त्याचा देव होता आणि तो पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. पण ही त्याची कमजोरी कोणाला माहीत नव्हती, त्याच्या 2 मित्रांनाही नाही. आणि मग एके दिवशी त्याचे 2 मित्र काहीतरी करण्याच्या इच्छेने गावाचा निरोप घेऊन मुंबईला आले, जिथे त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने त्यांना फिल्म सिटीमध्ये नोकरी मिळाली. राजदीप असे बोलताच अर्जुनला आठवले की तो आणि रवीही काही वर्षांपूर्वी मुंबईत आले होते आणि दोघांनीही फिल्म सिटीमध्ये काम केले होते. हा सगळा विचार करत राजदीपकडे बघितल्यावर राजदीप हसत म्हणाला, दोघेही मेहनती होते, त्यामुळे दोघांना मुंबईत खूप यश मिळाले. दोघांनी 50-50% भागीदारीसह स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले. दोघेही नशिबाचे धनी होते, त्यामुळे त्यांना भरपूर यश मिळाले आणि दोघेही काही दिवसात करोडपती झाले. पण नंतर एके दिवशी दुसऱ्या मित्राने मोठी चूक केली. अशा एका चुकीने त्यांच्या चिरंतन शत्रुत्वाची रेषा उडवली. अर्जुनने त्याच्याकडे पुन्हा आश्चर्याने पाहिले तेव्हा राजदीप उभा राहिला आणि त्यांच्या दिशेने सरकत म्हणाला, त्याने आपल्या कपटी मित्राला आपला भाऊ आपला मित्र समजून मुंबईला बोलावले आणि मग त्यांची तबाही सुरू झाली. कारण तिसऱ्या मित्रामध्ये त्या दोघांकडून सर्व काही हिसकावून घेण्याची हाव होती आणि म्हणून त्याने आपला खेळ सुरू केला. हे सर्व ऐकून अर्जुन अजूनच हादरला आणि अस्वस्थ झाला. राजदीप पुन्हा म्हणाला, त्या फसव्या मित्राने आधी आपला पहिला मित्र आणि दुसऱ्या मित्राला शिकार बनवले, जो त्याला आपला भाऊ म्हणत होता, त्याच्या 1 वर्षाच्या निष्पाप मुलीला. राजदीपने असे बोलतात अर्जुनचे डोळे विस्पारले, पण राजदीपच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं. तो पुन्हा म्हणाला, एके दिवशी 3 कुटुंब पिकनिकसाठी एका हिल स्टेशनवर पोहोचले, जिथे पहिला मित्र दुसऱ्या मित्राच्या 1 वर्षाच्या मुलीवर अपार प्रेमाचा वर्षाव करत होता. पण तिसऱ्या मित्राच्या माणसांनी अतिशय हुशारीने त्याच्या डोळ्यात धूळ टाकली आणि मुलीला त्याच्यापासून दूर नेले आणि मुलीला घेऊन पळून गेला. हे ऐकून अर्जुनचे भान हरपले. ते पाहून राजदीपने धारदार स्मित हास्य करून म्हणाला, आणि ही 2 जवळच्या मित्रांमधील वैराची सुरुवात होती. अर्जुनला भूतकाळ आठवू लागला. चिंकी रडत असताना रवी तिला फिरायला घेऊन गेला, तेव्हा त्यांची मुलगी कशी बेपत्ता झाली हे त्याला आठवले. मग राजदीप पुन्हा म्हणाला, आणि मग एके दिवशी तिसऱ्या मित्राने फसवणूक करून त्याच्या दुसऱ्या मित्राला म्हणजे मुलीच्या वडिलांना काही कागदपत्रांवर सही करायला लावले आणि पहिल्या मित्राच्या नावावर सर्व काही ट्रान्सफर केले. राजदीपने हे सांगताच अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली. राजदीपच्या चेहऱ्यावरचे मंद हसू आणखीनच वाढले आणि तो अर्जुनकडे बघून म्हणाला, दुसरा मित्र त्याच्या तिसऱ्या फसव्या मित्राला आपला मोठा भाऊ म्हणत होता, म्हणून त्याने त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला. पण त्यालाही माहीत नव्हते की तिसरा मित्र त्याच्या सख्ख्या बापाचा झाला नाही. संपत्तीच्या हव्यासापोटी त्याने आपल्याच वडिलांचा उशीने तोंड दाबून खून केला होता. अर्जुनचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले होते. पहिला मित्र बिचारा मनाने खूप साफ होता. तो ओरडत राहिला की त्याने विश्वासघात केला नाही, पण दुसऱ्या मित्राने आपल्या भावाप्रमाणे असलेल्या तिसऱ्या मित्राच्या बोलण्याने प्रभावित होऊन आपल्या खऱ्या मित्रावर विश्वास ठेवला नाही. धोकेबाज मित्राने त्याला विश्वास दिला की त्याच्या मुलीचे त्याच्या पहिल्या मित्राने अपहरण केले आणि दुसरा मित्र त्या हरामखोर मित्राच्या जाळ्यात वाईटरित्या अडकला. त्याने धोकेबाजवर विश्वास ठेवला आणि त्याच्या पहिल्या मित्राचा नाश केला. त्याच्याकडून सर्व काही हिसकावून घेऊन त्याला रस्त्यावर बसवले. हे ऐकून अर्जुनने डोळे मिटले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजदीपचे हसू अजूनच वाढले. तो हसत हसत म्हणाला, अंकल, तुमचे अश्रू पुसून टाका, कारण आता तुम्हाला यापेक्षाही मोठा धक्का बसणार आहे. अर्जुनने पुन्हा डोळे उघडले आणि राजदीपकडे पाहिले. मग राजदीप त्याच्या जवळ आला आणि म्हणाला,
मग तिसऱ्या मित्राने त्याचा पुढचा प्लॅन अंमलात आणला. एके दिवशी दुसरा मित्र मीटिंगसाठी हॉटेलमध्ये पोचला तेव्हा तिसऱ्या मित्राने त्याच्या नकळत हॉटेलच्या पार्किंगमधून त्याच्या डुप्लिकेट चावीने त्याची कार चोरून नेली. वेगळे कपडे घालून त्याने आपल्या बेघर मित्राची आणि त्याच्या पत्नीची कारने चिरडून हत्या केली. अर्जुनला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याने स्वतःला आधार देण्यासाठी तिथे ठेवलेल्या खुर्चीचा आधार घेतला. धन्यवाद.